हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गोडधोड आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत वालाची उसळ कशी करायची ते. सर्वात आधी आपण वाटण काढून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला कांदा, 4 ते 5 मिरच्या, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, ओलं खोबरं आणि जिरा टाकून मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. आपले वाटण तयार आहे. आता एका कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. तेल तापल्यावर त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, कढीपत्त्याची पाने व हिंग टाकूया. त्याचबरोबर चिरलेला कांदा टाकून परतवून घेऊयात. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतला की त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया व ते परतवून घेऊयात. आता त्यामध्ये भिजवलेले वाल आपल्याला टाकायचे आहेत. वाल टाकून छान असे एकत्र करूयात आपण. थोडेसे पाणी टाकून आपण 10 ते 15 मिनटं ते शिजवून घेऊयात. जर वाल शिजले नसतील तर त्यामध्ये पुन्हा एकदा थोडे पाणी टाकून ते शिजवून आपण घेऊयात. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर आपण तयार केलेले वाटण त्यामध्ये टाकूयात व छान असं मिक्स करून घेऊया व ते उकळ येण्यासाठी ठेवून देऊयात. एकदा का उकळ आली की त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकणार आहोत. त्याचबरोबर थोडेसे गूळ आपण त्यामध्ये टाकूयात व ते एकत्र मिक्स करून स्लो फ्लेमवरती 5 मिनिटे ठेवून देऊयात. बघा, आपली उसळ तयार आहे. तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर टाकून भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकता. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.